मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी बहिणींसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे, कारण ई-केवायसी प्रक्रिया करण्यासाठी पुन्हा एकदा मुदतवाढ होणार आहे. म्हणजेच काय, 18 नोव्हेंबरपर्यंत ही जी शेवटची तारीख होती, आता त्यामध्ये बदल होऊन मुदतवाढ होण्याची शक्यता आहे, असे मंत्री आदित्यताई तटकरे यांनी स्पष्ट सांगितले होते. आता ही मुदतवाढ कोणासाठी आहे, म्हणजे काय, पती किंवा वडील ज्यांचे ई-केवायसी झालेले नाही, म्हणजे तिथे ऑप्शन नव्हतं, त्यांच्यासाठी का सरसकट सर्व लाडक्या बहिणींसाठी ही मुदतवाढ होणार आहे. त्यानंतर पती किंवा वडील नाही अशा लाडक्या बहिणींची ई-केवायसी चुकलेली सुद्धा आहे, तर वेबसाईटवरती काही एडिट ऑप्शन आहे का, किंवा कोणत्या लाडक्या बहिणींना ई-केवायसी केल्यानंतर पैसे किंवा हफ्ता सुरूच राहणार आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. आणि नोव्हेंबरचा हप्ता ई-केवायसी कंपल्सरी असणार आहे का, ज्यांची ई-केवायसी झाली आहे त्यांनाच नोव्हेंबरचा हप्ता मिळणार आहे का, किंवा जे जी-आर आहे नोव्हेंबरचा कधी येणार आहे, या संदर्भात आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तर लाडक्या बहिणींनो, पहिल्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे की ई-केवायसीसाठी मुदतवाढ. आता त्यामध्ये आदित्यताई तटकरेंनी असं स्पष्ट सांगितलं नाही की पती किंवा वडिलांचंच फक्त ज्यांची ई-केवायसी राहिली आहे त्यांच्यासाठी मुदतवाढ होणार आहे का, किंवा सरसकट सर्व लाडक्या बहिणींना. पण शक्यता आहे की सरसकट सर्व लाडक्या बहिणींना ज्यांची ई-केवायसी राहिलेली आहे त्यांना या मुदतवाढमध्ये, जे 15 दिवसाची असो 1 महिन्याची असो, या मुदतवाढमध्ये ई-केवायसी करता येणार आहे. कारण त्यांनी आकडेवारी सुद्धा सांगितलेली की 1 कोटी लाडक्या बहिणीची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली असून दररोज 4 ते 5 लाख लाडक्या बहिणींची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण होत असते, व फक्त 1 कोटी लाडक्या बहिणींची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. ज्या लाभार्थ्यांची संख्या आहे 2 कोटींपेक्षा जास्त लाडक्या बहिणी पात्र आहेत, व म्हणजे ज्यांना हप्ते मिळत आहे, पण बाकीच्या जे 1.5 कोटी लाडक्या बहिणीची अजूनही ई-केवायसी पूर्ण न झाल्यामुळे नक्कीच हे मुदतवाढ होणार आहे. व यामध्ये ज्यांना पती व वडील नाहीत यांच्यासाठी सुद्धा एक उपाय सांगितला होता की ई-केवायसी करण्यासाठी ही जी काही वेबसाईट आहे त्यावरती ऑप्शन येणार आहे, प्लगिन्स इन्क्लूड करतील. आता इथं फक्त आपल्याला आधार क्रमांक कॅप्चे टाकून मी सहमत आहे OTP पाठवा करावे लागतं. त्यानंतर पुढे जे विचारलं जाते की वडील किंवा पतींचे आधार क्रमांक टाका व इथे काय करायचं आहे, ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करा. आता ज्यांना वडील आणि पतीच नाही तर तिथे तुम्हाला असं ऑप्शन येणार आहे, असं आदित्यताई तटकरे यांनी सांगितले की डॉक्युमेंट्स, म्हणजे जर डेथ झाली असेल तर डेथ सर्टिफिकेट तिथे तुम्हाला अपलोड करावी लागणार आहे. डिवोर्स झाले असतील तर डिवोर्सचे जे कागदपत्रे असतील ते अपलोड करावे लागणार आहे. पण आता बरेच बहिणींचे अजूनही प्रश्न आहेत की डिवोर्स झालेलं नाही, वेगळे राहत आहोत, आम्ही काय करायचं. नक्कीच आता सरकारने यावरती सुद्धा उपाय काढला पाहिजे आहे, कारण बऱ्याच लाडक्या बहिणींनी जरी ऑफिशियली डिवोर्स घेतला नाही, ते वेगळे राहत आहेत, तर त्या लाडक्या बहिणींनी काय करायचं आहे, ज्यांचे वय 21 ते 65 वर्ष आहे, ज्या पात्र आहेत, सर्व निकषांमध्ये बसत आहेत, जे निकष दिले होते त्या सर्व निकषांमध्ये बसत आहेत, परंतु पतीसोबत राहत नाही, वडील नाही, अशा लाडक्या बहिणींनी काय करायचं. जरी वडिलांचं जरी त्यांनी हे लावलं, डेथ सर्टिफिकेट जरी लावलं, पण सासरच्या नावाने ते हे भरत आहेत, फॉर्म भरलेला आहे, सासरच्या नावाने फॉर्म भरलेला आहे, किंवा त्यांचं लग्न झालेलं त्या नावावर फॉर्म भरलेला आहे, तर तिथे ई-केवायसी करताना वडिलांचं डेथ सर्टिफिकेट जर नसतील तर डेथ सर्टिफिकेट वगैरे अपलोड केलं तर चालेल का, यावरती सुद्धा सरकारने लवकरात लवकर आन्सर द्यायला पाहिजे आहे, कारण लाडक्या बहिणी वाट पाहत आहेत. आता नोव्हेंबरचा हप्ता येण्याचे चान्सेस आता आहेत, कारण जी-आर जो संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहे त्यांच्यासाठी परवाच 11 नोव्हेंबरला नवीन जी-आर निघाला आहे. जरी आचारसंहिता आहे तरी सुद्धा जी-आर निघाला आहे व पैशांचे वाटप होणार आहे असं सांगितलेलं आहे. मग लाडक्या बहिणींना का बरं नाही, कारण नोव्हेंबरमध्ये आता जो ऑक्टोबरचा हप्ता आलेला आहे, नोव्हेंबरची सुद्धा आता अपेक्षा आहे हे पैसे येण्यास, तर चान्सेस आहे की लाडक्या बहिणींना सुद्धा जी-आर निघू शकतो, कारण इलेक्शन सुद्धा आहेत, त्यामुळे नोव्हेंबरचा हप्ता सुद्धा येण्याची शक्यता आहे. पण अजून त्यामध्ये कोणतीही ऑफिशियल अनाउन्समेंट झालेली नाही, एक शक्यता वर्तवली आहे. पण आणि नोव्हेंबरचा हप्ता त्याच लाडक्या बहिणींना मिळेल का ज्यांची ई-केवायसी पूर्ण झालेली आहे. तर सध्या बघा, ई-केवायसीची प्रक्रिया अजूनही सुरू आहे, वेबसाईट्सवर भरपूर प्रॉब्लेम होत आहेत, भरपूर लोड येत आहे, त्याच्यामुळे लाडक्या बहिणींनो, जे आत्ताचे 1-2 हफ्ते आहेत ते तुम्हाला, जरी तुम्ही ई-केवायसी केली नसेल तरी सुद्धा तुम्हाला मिळत राहतील, पण पुढे जाऊन तुम्हाला कंपल्सरी असणार, कारण जोरदार काम सुरू आहे. पती वडील नाही त्यांच्यासाठी ऑप्शन काढलेले आहेत, त्याच्यावरती काम चालू आहे. ज्यांना पती वडील आहेत त्यांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करायची आहे. आता तुम्ही जर पात्र असाल तर तुमचे पैसे चालू राहणार आहे, तुम्ही अपात्र झाले तर तुमचे पैसे बंद होणार आहे. ई-केवायसी करून घ्यायचं आहे.
जर घरामध्ये दोन्ही विवाहित महिला असतील त्यांना सुद्धा आता अडचण आली आहे की आम्ही KYC प्रक्रिया कसं काय करायचं आहे, की दोन्ही विवाहित महिला आहे, सासू सुना आहे, जावा आहे, तर त्यामध्ये काय दोघींनीही KYC प्रक्रिया पूर्ण केली तरी तुम्ही अपात्र होणार आहे, कारण फक्त एक विवाहित आणि एक अविवाहित महिलाच तिथे चालणार आहे. अजून या संदर्भात काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट करून विचारायचं आहे, जेणेकरून या प्रश्नाचं उत्तर सर्वांपर्यंत पोहोचेल. आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे लाभार्थी महिला आहे त्यांनी लक्षात ठेवायचं आहे, हे पात्रता दिलेली आहे, हे अपात्रता दिलेली आहे. यावरून तुम्ही ठरवायचं आहे की तुम्ही पात्र आहात का नाही. कारण जे तुम्ही कागदपत्रे दिलेली होती फॉर्म भरताना त्यामध्ये त्यावेळेस इलेक्शन होते, त्यामुळे घाईघाईमध्ये कोणते कागदपत्रे दिले गेले असतील किंवा पण तिथे सरसकट सर्वांना त्यावेळेस पैसे मिळाले होते. पण आता खूप स्ट्रिक्ट झालेलं आहे, तुम्हाला KYC प्रक्रिया पूर्ण करायची आहे. पती वडील नाही त्यांनी थोडंसं थांबा, कोणत्याही नातेवाईकांचं आधार क्रमांक टाकून KYC पूर्ण करू नका, कारण एडिटचं ऑप्शन येणार नाही. शक्यतो तर फार कमी आहे एडिटचं ऑप्शन. ऑलरेडी याच्यावरती वेबसाईटवरती एवढं लोड आहे, पूर्ण ज्या 1 कोटींपेक्षा लाडक्या बहिणी राहिलेल्या आहेत त्यासुद्धा आता मुदतवाढ मिळाली म्हटल्यानंतर सर्व एकाच टाईमला KYC करतील, त्याच्यामुळे नक्कीच या वेबसाईटवरती भरपूर ट्रॅफिक होणार, त्यामुळे थोडंसं लक्ष देऊन KYCची प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे. तर महत्त्वपूर्ण माहिती नक्कीच आपल्या बहिणींपर्यंत पोहोचवायची आहे. आणि अजून तुमचे काही अडचणी असतील, प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि आपल्याला फॉलो सबस्क्राईब करा. धन्यवाद.